पैसे घेतले तरी काय लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि लाडक्या मेहुण्यांच्या खिशातनं डबल गेले. 1600 रुपयाचा डबा 23 ला झाला, 1500 ला केला का? केला का 1500 ला? हा, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड कशी झाली? कडूच झाली ना. आमच्याच मालकांच्या खिशातनं पैसे जास्त गेले ना. मग काय 1,500 काय येतं 1,500? नमस्कार, टुडे 9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण फलटण कोरेगाव मतदारसंघाचा दौरा करत आहोत. विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्यात लागलेल्या आहेत. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल असणार आहे. तर आपण फलटण तालुक्यातील बीबी या गावात आहोत. हा फलटणचा उत्तरेकडील भाग आहे जो दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी यावर्षी फलटणमध्ये तिरंगी लढत आहे. विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे चौथ्यांदा उमेदवारी महाविकास आघाडीकडून घेऊन रिंगणात उतरलेले आहेत आणि महायुतीकडून सचिन कांबळे पाटील हे घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर रासपकडून दिगंबर आगवणे सुद्धा ही निवडणूक लढवत आहेत. तर या तिरंगी लढतीचा फायदा तोटा कोणाला होणार हे पण आपण मतदाराकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर इथल्या स्थानिक लेवलच्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत ज्या अजून सुटल्या नाहीत, किंवा इथं किती विकास काम विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात झालं हे पण इथल्या नागरिकांना आपण विचारणार आहोत. तर चला जाऊया आपण बीबीकरांशी संवाद साधूया. ठिकाणी आपण त्यांच्या चर्चा करूया, काय वाटतं विचारूया. नमस्कार, मतदान आहे का तुम्हाला? मतदानाचा अधिकार आहे? नाही अजून आला नाही. नाही. कितवं वर्ष चालू? 18. नोंदणी केली नाही का मतदान? नाही अजून केली. मतदान केलं पाहिजे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. ओ नमस्कार. नमस्कार. काय नाव? संजय बोबडे. आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 20 तारखेला मतदान आहे. तुमच्या फलटण कोरेगाव मतदारसंघात गेली 15 वर्ष झालं दीपक चव्हाण इथून प्रतिनिधित्व करत आहे. तर तुमच्या आमदारांनी तुमच्या या भागात काय काय विकास कामं केली, काय वाटतं तुम्हाला? भरपूर केले. काय केले? बरं, आता हे सगळं आपण उभं राहिलो, सिमेंट करून त्यांनीच केले, गावचे रस्ते त्यांनीच केलेत, दवाखान्याचं काम आता कोटीचं चाललंय. बर, असा विषय. काय काय अजून अडचणी आहेत की सुटल्या पाहिजेत असं वाटतं? ना, आता अडचणीत ठेवल्या नाहीत त्यांनी कुठल्या. बर, भरपूर केले. विरोधक उमेदवार पण प्रबळ आहेत असं एकंदरीत चित्र आहे. तिरंगी लढत होणार आहे, काय वाटतं ते तुम्हाला? नाही, किती लढत झाल्या तरी काय अडचण नाही तुतारीशिवाय. दीपक चव्हाणच पण आमदार होते. चौथ्यांदा तीच आहे. बर, आपण आणखी थोडं या बाजूला. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आरती शिंदे. बर, काय करता? ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर आहे. लाईनला गाडी चालते काय? दुधावर चालते. दुधावर. तर आता निवडणूक आहे, त्या 20 तारखेला मतदान आहे. काय वाटतं तुमचे जे काय आमदार आहेत दीपक चव्हाण, त्यांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केले? नाही, भरपूर आहे. काय थोडंफार सांगता येईल तुम्हाला? काय हाय दिसतंयच की आता पहिल्यापेक्षा बरं दिसतंय? हो. पाण्याचा प्रश्न कसा आहे इकडे? पाणी आलं म्हणून आहे ना चांगलं. बर, पाणी आलंय. कुणी आणलंय पाणी? कोणी आहे ना आणलं तर कोणी आणलं. बर, त्यामुळे आता ते आमदार होतील काय परत? होणार की. परत होतील आमदार असं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही तरुण आहेत. आपण. नमस्कार भैया. नमस्कार. काय ना? आदेश बोबडे. काय वाटतं एकंदरीत आता महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघितली तर एक तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या काळात बरेचसे उद्योग बाहेरच्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि फलटण तालुक्याची स्थिती बघायला गेली, जे आता उद्योग चालू आहेत ते पण बंद पाडण्याचे प्रयत्न राजकीय जे विरोधक आहेत, माझे खासदार असतील किंवा उमेदवार असतील यांच्या माध्यमातून केले जातात. आणि हे फार चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही नवीन रोजगार तयार करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, जे आहे ते तुम्ही बंद पाडण्याच्या मार्गे लागला आहात. हे फार चुकीचं आहे. आपण राज्यात महाराष्ट्र राज्यातल्या याच्याबद्दल बोलूया. महाविकास आघाडीचं सरकार चांगलं असेल का महायुतीचं सरकार यावं असं काय वाटतं तुम्हाला? नाही, महाविकास आघाडी सरकार झालं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते सगळे निर्णय महाराष्ट्रात केले जातात. दिल्लीहून कोणता निर्णय लादला जात नाही. आणि महायुतीत काय होतं, एखादा वरून कोणता फोन येतो, इथं सगळं वातावरण बिघडतं. हे चुकीचं आहे. म्हणजे इथले निर्णय महाराष्ट्राचे असतील, हिताचे असतील किंवा कसले असतील, ते हितच झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं. तर आता तुमच्या या मतदारसंघात फलटण कोरेगाव मतदारसंघात सलग 15 वर्ष दीपक चव्हाण इथलं लोकप्रतिनिधित्व करत आहेत. तर त्यांच्या कार्यकाळात तुमच्या भागात काय काय विकास काम झाले? आमच्या गावात जवळजवळ 5 ते 10 कोटीच्या आतापर्यंत कामं झालेली आहेत. अगदी कॅनलचं काम असेल किंवा जिथं आपण तुम्ही आमचं म्हणजे इंटरव्ह्यू घेता म्हणा किंवा कॉन्क्रीट करणं असेल, अंतर्गत पाणी पुरवठा योजना असतील किंवा डांबरीकरण असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, आंतरबंदिस्त गटार असतील, स्मशानभूमी रोड असेल, स्मशानभूमी असेल, अशी बरीचशी कामं त्यांनी माध्यमातून मार्गी लावलीत.
अजून काय असे प्रश्न आहेत, समस्या आहेत की सुटायला पाहिजे असं वाटतं किंवा ते सुटू शकतात भविष्यात? प्रलंबित प्रश्न आता सध्या तर काय म्हणजे माझ्या दृष्टीने तर युवक म्हणून काय दिसत नाहीयेत. आता प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात त्या बाबतीत. फक्त मला युवक म्हणून काय वाटत नाही म्हणजे बाबा एखादा प्रश्न राहिला गावाच्या बाबतीत आमच्या तर राहिलेला नाही कोण. परवा अजितदादांनी सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये रामराजेंवरती जी काही टीका केली, त्यांच्या अगदी प्रतिष्ठेपर्यंत किंवा त्यांच्या राज्यपानावरती टीका केली, त्याबद्दल काय तुमचं मत? माझं म्हणणं कसं माहितीये का, कसं अजितदादा स्वतःच्या म्हणजे वादासाठी ओळखले जातात पहिल्यापासून. म्हणजे अजितदादा जे 4 महिन्यापूर्वी बोलत होते ते आज का बोलत नाहीत? 4 महिन्यापूर्वी तुम्ही एखाद्या गोष्टीचा वाहवा करता आणि आज ते तुमच्याबरोबर नसतील किंवा तुमच्या थोडंसं त्यांचे काय वैचारिक मतभेद असतील तर तुम्ही आज त्यांच्या विरोधात का बोलता? म्हणजे असं मग लोकांनी तुमचा नक्की आदर्श कोणता घ्यायचा? पहिलं होतं ते खरं होतं का आताचं ते खरं? असं नक्की थोडं संभ्रम आहे या मनात. त्यामुळे दादाने त्यांच्या वाद्याप्रमाणे राहावं असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे. कसं असतं परिस्थिती बदल्याप्रमाणे निर्णय बदलू नयेत. जे तुम्ही वर्षानुवर्ष तुम्ही त्यांची जी वाहवा करत आला म्हणजे रामराजे असतील किंवा संजू बाबा असतील यांची, आणि तुम्ही अचानक ह्याच इलेक्शनला तुम्ही कशाबद्दल असं हे करता? थोड्याशा ह्या गोष्टी उलगडा केला तर बरोबर जरा अजून. आता दीपक चव्हाण आमदार होतील का चौथ्या वेळेस? काटेकी टक्कर, तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीचा फायदा तोटा कोणाला होईल? तसं म्हणायला गेलं तर आता दिगंबर आगवण्याचे उमेदवार जे आहेत त्यांचा पूर्ण तालुक्याला माहिती आहे, त्यांचा मतदान तोटा कोणाला होईल ते पूर्ण तालुक्याला माहिती आहे. राहिला विषय विकास कामावरती बोलायचं तर विकास कामाचा फायदा 100% दीपक चव्हाण साहेबांना होईल आणि 100% चौथ्यांदा परत आमदार होतील यात काही शंका नाही. दीपक चव्हाणांनी भरपूर विकास कामं केलेत असं ते भैया म्हणले, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की. काय काय विकास कामं केले? दोंबलकवडीचं पाणी, दोंबलकवडीचं आदरकीपासून आंधरोड पर्यंत पहिलं दुष्काळ परिस्थिती काय होती ती संपूर्ण तालुक्याला माहिती. आणि आता महाराजांना पाणी आणल्यानंतर जी आत्ताची परिस्थिती ती सगळ्यांसमोर आहे. खेडेगावात झालेला बदल आणि खेडेगावात चाललेली विकास काम. दुष्काळी भाग म्हणून तुमचं पहिलं ओळखलं जायचं आपण. हो 100%. आता इकडे शेतीमध्ये कोणती पिकं घेतली जातात? ऊस प्रामुख्याने, आता ऊस कांदा आणि जनावरांची संख्या वाढली म्हणजे दूध व्यवसाय. तुम्हाला किती क्षेत्र आहे? मला 7 एकर क्षेत्र आहे. काय शेतात काय ऊस आहे. ऊस दर आहे का ऊसाला? आहे की. कोणत्या कारखान्यात? साखरवाडी आणि श्रीराम. किती दर मिळतो काय वाटतं? आता मला वाटतं 3600 रुपये जाहीर केलेलं आहे. जाहीर केला 3600 रुपये. मग आता इलेक्शन आहे, 20 तारखेला मतदान आहे, काय वाटतं दीपक चव्हाण आमदार होतील पुन्हा? 100%. 100% होतील. नमस्कार भाई, नमस्कार. काय करता? शेती गाडी धंदा गाडी आहे. शेती किती आहे? 4.5 एकर. काय आहे शेती? ऊस आहे, कांदा आहे. परवडते का शेती? परवडते की 2012 पासून परवडायला लागले. तुम्ही आल्या एक विचार केला इथं की हे दुष्काळीग्रस्त भाग आहे, पण हे 2012लाच मुक्तता केली श्रीमंत महाराज साहेबांच्या कृपेने. आमच्या गावाला कोण दुष्काळग्रस्त म्हणूच शकत नाही. आणि आम्ही तेच सांगेन शेवटपर्यंत, विकास काम हे आमचं तेच झालेलं आहे. आता बाकीच्या गोष्टीत कामं वगैरे मुलांना लावणं वगैरे माझ्या स्वतःच्या घरातली पण मुलं त्यांनी लावलेली. त्याच्यामुळं असा काही विषय नाही की आमचा विकास झाला नाही. विकासाचं बोलण्यासारखं आमच्याकडे काय राहिलेलंच नाही. शेती धंद्यात आता तुम्ही म्हणताय कांदा आहे, ऊस आहे, खतांचं दर वाढलं, औषध बी बियाणं त्याच्यावर 18% GST आहे, त्यामुळे मी विचारलं तुम्हाला शेती परवडते? नाही, शेती परवडेल काय? सरकार जर बदललं तर शेती 100% परवडेल. अजिबात काय अडचण येणार नाही. हे सगळं थांबल. आता सध्या विचार केला तर जिथं 2 पोती बाजरी होती तिथे 2 लाखाचा ऊस जाऊन चौकात सांगतोय तो माणूस की मी आता 2 लाख पट्टी घेतली कांद्याची. मग हे कुणाच्या आधारावर बोलतो हे सर्व जनतेला माहिती आहे, बारक्या मुलांना पण माहिती आहे. मग त्यामुळे आम्हाला काही सांगायसारखं राहिलेलंच नाही. ज्यांना कुणाला काय वाटेल ते तुम्हाला भरपूर सांगतील. काय वाटतं मग राज्यात महायुतीचं सरकार यावं का महाविकास आघाडी? नाही, महाविकास आघाडीचं सरकार येणार. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्या सरकारकडून काय अपेक्षा असेल तुमची? काय नाही, ते सर्वसाधारण आमचं गाव शेतकरी वर्ग पडतो त्यामुळे आमच्यासाठी ते सरकार चांगले, त्याच्यामुळे आम्ही त्यांची वाहवा करणार. शेतकऱ्यांच्यावर लक्ष द्यावं. आपण मामा आहेत, आपण त्यांना बोलूया. नमस्कार. तुम्ही मी धरतो. हॅलो, काय करता? शेतकरी आहे. किती एकर आहे शेती? 1/2 एकर. काय आहे मग अर्धा एकर? आता काय पडू नये. ज्यावेळी माझ्या मुलीचं संकट पडलं होतं ऍडमिशन साठी, त्यावेळी माझ्या घरातली सर्व होती पुढारी, घरातली होती, बाहेरची होती, पण चंद्रकांत संपत बोबडे यांनी माझ्या पोरीला ऍडमिशन देऊन टाकलं कॉलेजला. त्यामुळे आम्ही त्याचा आभार मानतो. आता निवडणूक आहे त्या 20 तारखेला मतदान. आमदार कोण आहे तुमचं माहिती? ते आपण आम्ही चंदूच्याच मागे राहणार. आमदार सध्या तुमचं कोण आहे? गुजरात
तुतारी तुतारी. तुतारी. नमस्कार, काय म्हणताय, बोला बरं तुम्ही. नमस्कार, मी रावसाहेब बोबडे पाटील. काय वाटतंय आता निवडणूक आहे त्या? आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 6 जानेवारी 2012ला या ठिकाणी पाणी आलं. त्यावेळी आमचा हा बिब्बी गाव किंवा पंचकृषी ही अतिशय दुर्मिळ आणि निर्गुण्य शेती होती. निर्गुण्य शेती म्हणजे फक्त त्यामध्ये कुसळच पिकत होती. पण महाराज साहेबांच्या कृपेनं, आमदार साहेबांच्या कृपेनं आज या ठिकाणी आपल्याला जे पाणी मिळालं ती एक आरोग्यवर्धन आहे. म्हणजे ज्याला जीव देतो आपण, एखादी पेशंट आपण ज्यावेळी डेव्हलप करतो दवाखान्यात आणि त्याचा डॉक्टर उपचार करतो आणि त्याला जीवदान देतो, तसं ह्या शेतकऱ्यांना, ह्या बिब्बी गावातल्या, ह्या पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना जीवदान द्यायचं काम कोणी जर केलं असेल तर हे रामराजे नाईक निंबाळकरांनीच केलेलं आहे. शेतकऱ्यांना जीवदान देण्याचं काम रामराजे निंबाळकरांनी या पंचकृषीतील केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना, प्रमोद बोबडे. काय करता? ड्रायव्हर आहे. बर. गाडी आहे आपली, लाईनवर चालतोय, लाईनवर चालते. परवडतंय? नाही आता परवडतं तर डिझेल मागले. डिझेल मागलेलं नाही, तसं काही येणाऱ्या काळासारखं परिस्थिती आहे, त्यामुळे डिझेल तसं मागलं म्हणता येणार नाही. बरं, आता जाऊ द्या, राजकारणावर बोलू का. आता इलेक्शन आहे. हो बरोबर. निवडणूक आहे त्या. तुमचे आमदार दीपक चव्हाण 15 वर्ष इथले आमदार आहेत. काय हो. काय विकास काम केले त्यांनी? तसे दीपक चव्हाणांनी विकास कामांच्या बद्दल तर कसं सांगता येणार नाही, केलं थोडेफार, पण एवढे काय असं म्हणता येणार नाहीत केलेत म्हणून. पण रामराजे यांनी थोडेसे पाण्याचा एक प्रश्न थोडा सोडवलेला आहे, पण त्याला 30 वर्ष घालवलेले आहेत. 30 वर्षात एक पाण्याचा फक्त प्रश्न सोडवलेला आहे, तो पण 12 महिने. काय वाटतं आता विरोधी उमेदवार महायुतीचे आहेत, घड्याळ चिन्ह आहे त्यांचं, सचिन कांबळे पाटील आहेत. काय वाटतं, त्रिशंकू परिस्थिती आहे, कोण निवडून येईल, काय वाटतं तुमचा अंदाज? कसं आहे, 15 वर्ष यांना दिलेलेच आहेत. आता नवीन उमेदवार सचिन कांबळे पाटील आहेत, त्यांना संधी दिली तर काय फरक पडतोय? नवीन चेहरा पाहता येईल, 5 वर्ष काय करतात ते, पण संधी देण्यात काय अडचण आहे? काहीच नाही. त्यामुळं तालुक्याच्या आता नेहमीप्रमाणे 15 वर्ष आमदार बदलला जातो, त्यामुळे ह्या वर्षी आमदार बदलला जाणार, सचिन कांबळे पाटील निवडून येणार. इथल्या तरुणांना नवीन चेहरा सुद्धा पाहिजे. आपण थोडं आणखी पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय करता? शेती. किती करा? 1-1.5 एकर. बाकी जोडधंदा असेल की दुधाचा वगैरे? काय नाही. रोजानं कामाला जातो. बर. रोजानं कामाला जातात, मजुरी. मग परवडतंय का ही शेती कमी मजुरीनं? नाही परवडत, काय करा, पोराबाळ शिक्षण आहे, महागाई वाढली. मग काय वाटतं आता, सरकार बदलावं का, काय वाटतं? बदलाव माझं कुठलं सरकार पाहिजे? सरकार माझं मत एक तर आपले तर राष्ट्रवादी नसेल, म्हणजे महाविकास आघाडी शरद पवार आणि महायुती भाजप अजितदादा एकनाथ शिंदे यांचा एक गट आहे, उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांचा एक गट आहे, महाविकास आघाडी आणि ती महायुती. काय वाटतं, दोन्हीतलं कुठलं सरकार चांगलं आहे? तर मला शरद पवार गट बरा वाटते. काय तुमचा आमदार कोण आहे तिथलं? त्या आमदाराचं मी बघितला नाही अजून. बघितलं ना? नाही तर दीपक चव्हाण आहे म्हणते. म्हणते ते, पण मी नाही अजून बघितला कधी. त्यांनी काय कामं केले ते का नाही गावात? काय माहित, फक्त पेपरवर बघतो, बरं, दिसत नाही ती गावात. प्रॅक्टिकली अजून काहीच नाही. होतील का आता ह्यावेळी चौथ्यांदा आमदार होतील का, काय वाटतं? आता काय सांगू शकत नाही, पण आता आपण काय एकटा मत देणार काय? नाही, तुमचं वैयक्तिक एक मत म्हणजे अधिकार आहे तो दिलेला आपल्याला लोकशाहीने. माझं मत आता कसं माहितीये का, जर लोकशाही म्हणसाल तर जो गरीबातला गरीब एखादा कोणतरी आमदार व्हावा, माझी अपेक्षा दीपक चव्हाण व्हावा, योग्य माणूस आहे आणि ते माणसाला म्हणजे माणसात वावरणार आहे ते. मी तो आमदार पण अजून कधी बघितला नाही काय, आणि खासदार तर कधीच बघितला नाही. मग माझ्या मतानं ते दिगंबर आगावणी तर माणसाच्या सहवासात सारखंच असतं, कधी जरी गेलं तर ते भेटतात, तर सर्व काय होतं ते आमदार व्हावे असं वाटतं. हा, माझी ती अपेक्षा आहे. बर. बाबा काय म्हणताय? राम राम. राम राम. हॅलो. हा बोला, काय म्हणताय?
काय नाही आम्ही तुतारीला मतदान करणार आहे. तुतारीला मतदान का बरं? काय काय कारण त्याचं? काय कारण आमचं पहिल्यापासून चांगलं केलं त्या माणसानं, कोणी केलंय चांगलं? रामराजेनं. काय काय चांगलं केलंय सांगा काय जरा. पाणी आणलं, हे केलं आणि काय केलं चांगलं म्हणजे चांगलं केलं. बर यांनी बाकीच्यानं काय केलंय तेव्हा? आम्ही सरळ्या मार्गे बोलत असतो. बर तुतारीला मतदान करणार आहे. तुतारीला मतदान करणार. हो पाणी आणलंय चांगलं केलंय. होय बाबा, हा पाणी आणलंय चांगलं केलंय म्हणते रामराजे. हो कुणाला मतदान करायचं? तुतारीला. तुतारीला. बर. आमदार कोण आहे तुमचं माहित आहे का आता? आमदार नाही आपल्याला माहिती. पण मतदान आता कुणाला शिक्का तुतारीवर मारायचा? हो आमदार माहित नाहीत त्यांना, वयस्कर आहेत, पण ते म्हणते तुतारीवर बटन मारायचं. आपण आणखी थोडं पुढे जाऊया. नमस्कार. नमस्कार. काय करता? शेती ते कराय आमच्याकडे आता 3.5 एकर काय ऊस वगैरे आहे काय शेतीत? ऊस नाही खंडाने दिलेलं मला होत. खंडानं दिलेलं आहे आपलं होत नाही म्हणून. बर बर बर. आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. तुमच्या इथलं जे आमदार होते 15 वर्ष दीपक चव्हाण, त्यांनी काय काय तुमच्या भागात आमच्याकडे बघायला आलं नाही. आलं नाही तर? आम्हाला ते आमदारच माहित नाही. बर. विकास तरी झालाय का नाही तुमच्या भागात? कुठं झालंय लोक म्हणतात पाणी आणलंय रामराजेने. ते बघा, ते शिवसेनेच्या काळात हिंदरावून आणलेले पाणी. बर जी रचना केली ती हिंदरावून केली. बर ती त्याच्या आता समजा काम करणारा पाठ खाणारा मी पाणी सोडणारा हे बर योजना कोणाची त्यांची, आणि तुम्ही काय याची मराव ज्या काळात त्याची योजना झाली तेव्हा आम्ही आता स्पष्ट सांगतो. बर. स्पष्ट बोला काय असेल. जरी चुलत पत्नी एकत्र जरी असली ती एक दोन्हीचं दोघांचं उमेदवार हितच आहे तरी आम्ही गढ्याळावर मतदान करणार गड्याला मत. 100%. बर. कोणी विरोध करूया कोणी हाण्यामानी करू आता जे आपलं माजी खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर, त्यांनी काय काय गेल्या 5 वर्षात बरंच केले, काय सांगा की पुष्कळ केले. काय केलं नाही त्यांनी? म्हणजे सरकारनं, केंद्र सरकारनं, मोदीच्या सरकारमध्ये ती होती, त्यांनी सगळं भरपूर केले. काय असं तुमच्या भागात काय काय विकास काम? आमच्यात सगळं आलं, पाणी आलंय, सगळं आलंय, सगळं आलंय. काय केलं नाही? त्यामुळे आता गाडीलाच मतदान करायचं. हा, आपण या मामांना विचारूया. मामा काय वाटतं तुम्हाला? ते म्हणतात गाड्याला मतदान करणार. असू द्या, आम्हाला जी मराठ्यांचा अधिकार देईल त्याला आम्ही वोटिंग करणार. मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते. हा बस. बर आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, कारण मराठ्यासाठी जे जो झगडणार नेता असेल. बर बर बर. ते जाऊ द्या पक्षाचं, आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलू. काय वाटतंय महाराष्ट्रात जे सध्या महाविकास आघाडीचं महायुतीचं सरकार आहे, ह्या सरकारनं कामं केलीत का? ती केली नाही केली आम्हाला काय माहिती नाही. जरांगे म्हणतील ते आम्ही करणार बस. ते तर हो का, तुम्ही म्हणलाच की जरांगे पाटील सांगतील ते, पण आपण एक जनरल चर्चा करू ना. नाही ना, जरांगे पाटीलच. दोघांना आम्ही मत देणार नाही कोणाला. बर. आपलं पाटील जरांगे सांगतील त्यांनाच मतदान. जरांगे पाटील म्हणतात. आपण थोडं पुढे येऊया. पाटील फॅक्टर चालतो इकडं, आपण थोडं पुढे येऊया. मामा इथं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? जगन्नाथ रामचंद्र बोबडे. काय करता? शेती. बोबडेच आहेत सगळे. बोबड्यांचं गाव आहे का? हो. बर. किती एकर आहे शेती? काय 25 एकर. 25 एकर. मोठं बागायतदार आहे की नाही? हो. काय आहे? कपड्याने कळे ना होय. काय आहे शेतात? हा, काय आहे शेतात? काय ऊस आहे मका आहे. आता निवडणूक आहे त्या, हो. इलेक्शन आहे. काय वाटतं तुमची जे आमदार आहे त्यांनी कामं केली ते का तुमच्या भागात? नाही केली. नाही केली. आता मग मतदान आहे. काय वाटतं कोण इथला म्हणजे विजय कोणाचा व्हावा? काय वाटतं? विजय आता ती त्या दिवशीच कळेल की विजय कोणाचा काय. तुमचा काय अंदाज सांग? माझा अंदाज, मी राजकारणात नसतोच. मी राजकारणात नसते, राहणार असते, सगळ्यात बेस्ट आहे. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर काय वाटतं? महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सध्या आघाडीच्या बाजूने आहे. महाविकास आघाडी. काय त्याचा विषय, काय कारण काय वाटतं? विषय म्हणजे याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या अन्याय झाला, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही, दर नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं महागाई खूप वाढलेली आहे आणि सुशिक्षित बेरोजगार लोकांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्याचा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. आणि नुसतं जी काही धोरणं आता सरकार राबवतंय ते गुजरात धार्जिनी आहेत. बर. त्याच्यामुळे बरेचसे उद्योग इथून गुजरातला गेले. आता यांनी काय करायचं, युवकांनी काय करायचं? आमच्याकडे युवकांच्या म्हणजे शिक्षण पूर्ण घेऊन पिढ्याच्या पिढ्या पडल्या तिथं. तुमचे जिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी युवकांच्या रोजगारासाठी, शेतीसाठी किंवा काही विकास कामं किंवा काही केलंय का या भागात? काय वाटतं? नाही, भरपूर केलेले आहेत साहेब. मी इथं, तर माझा जन्म इथंच झाला. आमच्या इकडचे 80% लोक मुंबईला माथाडीमध्ये, शुक्र वॉचमॅन मध्ये,
आणि पोलीसमध्ये ह्याच्यामध्ये इथल्या 80% ते हा सगळा पट्टा हा जो दुष्काळी भाग आहे इथली सगळी लोक मुंबईला होती. परंतु रामराजांच्या माध्यमातून इथं कॅनल आला आणि दीपकराव चव्हाणांच्या माध्यमातून डोंबलकवडी कॅनल आला आणि त्याच्यामुळे इथं सुजलाम सुफलाम झालं. आता आमची 20% लोक मुंबईला नाहीत, 80% बरीचशी लोक मुंबईला इथं शेती करायला लागली आणि सुजलाम सुफलाम आहेत, खाऊन पिऊन सुखी आहेत. विकास झाला विकास झालेला आहे, खूप झालेला आहे. कसं आहे, विकासाची व्याख्या विरोधकांनी कशा पद्धतीने घ्यायची हा महत्वाचा भाग आहे. विकास म्हणजे काय, राजकीय लोक तर काय घरी आणून देणार नाही तुम्हाला, हातपाय तर हलवलेच पाहिजे, कामधंदा केलाच पाहिजे. बरोबर. विकासाची व्याख्या झाली पाहिजे. विकास व्याख्या काय नक्की ही अजून विरोधकांना कळत नाही. विकास म्हणजे काय केला पाहिजे. तुम्हाला आमच्याकडं रहदारी व्यवस्थित आहे, पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, लाईटचा प्रश्न मिटलेला आहे. आमच्याकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी, इथं कमिन्ससारखा मोठा कारखाना आहे. अजून ते ट्यूब म्हणून एक कंपनी येते, महिंद्रा लॉजिस्टिक येते. अशा बऱ्याच कंपन्या येऊ घातलेल्या आहेत इथं आता. त्याच्यामुळं आता विकासाचा वेग धरलेला आणि सगळ्यात म्हणजे आतापर्यंत 30 वर्षामध्ये फलटण तालुक्याचं राजकारण शांततेने चाललंय. आता विरोधकांच्या वेगळ्या भूमिकेमुळं राजकीय अशांतता निर्माण झालेली आहे आणि भाजपचं आणि आता जी काही युतीचा काय कारभार चाललाय ती पक्ष फोडणं हे करणं, लोकांची मानसिकता ती राहिलेली नाही. नाराजीचा सूर आहे त्यामुळे. नाराज सूर कशाला, पक्ष तुमच्यात आहे तर तुम्ही स्वतः कॅन्डिडेट उभं करून तुम्ही निवडून आणले पाहिजे. तुम्ही कोणाचे फोडणं हे करणं हे काही योग्य नाही. अगदी बरोबर. दीपकराव चव्हाण चौथ्यांदा आमदार येणार 100%. मामा काय वाटतं तुम्हाला, दीपकराव चव्हाण चौथ्यांदा आमदार होतील काय? होणार की. का बरं, कशासाठी, काय काम केले त्यांनी तुमचे? त्यांना नाही कामं केली, पण रामराजानं पाणी आणले, त्यांना काहीच केलं नाही. बर, म्हणून लोक रामराजाकडे बघून मतदान करणार. रामराजांकडे बघून मतदान करा. तर आपण हे भाऊ दिसतात, आपण त्यांना विचारा. नमस्कार. नमस्कार. काय शेती करता? फॅब्रिकेशन. हा बरोबर आहे. वेल्डिंग काय आहे का व्यवस्थित धंदा पाणी, म्हणजे ग्रामीण भागात करताय? काम आहेत, आता पाणी आल्यामुळे काम बऱ्यापैकी चालूच असते. शेतीची कामं. शेतीची पण असते, घराची पण काम आहेत, शेती अवजारांची कामं. शेती अवजार पण असतात. बर बर. आता निवडणुका आहेत त्या तुमच्या फलटण, म्हणजे राज्यातच आहेत निवडणुका. फलटण मतदारसंघाच्या पण आता 20 तारखेला मतदान आहे. काय वाटतं, तुमचे जे इथले आमदार आहेत, 15 वर्ष आमदार आहेत सगळे, त्यांनी तुमच्या भागात विकास कामं केलीत? जेवढी कामं झालीत त्यांच्यातर्फे झालेली आतापर्यंत. गावाच्या विकासाची सगळीच कामं, शिवाय शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेलाच आहे ना त्यांच्यामुळं, त्यामुळे कामं चालू आहेत त्यांची, नाही काय अडचणीचा विषय. विरोधकांचं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षात आम्ही जेवढी कामं केली ती त्यांना 25 वर्षात जमली. एक काम झालेलं दाखवा ना. आता आपण उभं राहिलो हे सुद्धा त्यांनीच केलेलं आहे, महाराजांच्या तर्फे झालेलं आहे. त्यामुळे कसं काम बऱ्यापैकी महाराजांचीच आहेत आतापर्यंत. त्यामुळं दीपक चव्हाण पुन्हा आमदार पुन्हा होणार, चौफेर होणार. तर या ठिकाणी आपण बघितल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, संमिश्र आहेत, नाराजीचा पण सूर आहे. आणि तर आपल्यासोबत पारावर इथे तरुणाई बसलेली आहे बीबी मध्ये, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. मी विक्रम उबडे. बर, काय करता? कामाला असतो मुंबईला. बर, सुट्टीला आलाय का? हो, सुट्टीला आलो गावाला. काय वाटतं, आता निवडणूक आहे त्या बरोबर, निवडणुकीच्या तोंडावर आलाय तुम्ही सुट्टीला. निवडणूक. तुमच्या भागात विकास काम झालेत का? काय विकास काम गावाकडे झालेली नाहीत बरं का. आणि कसं आहे, आमदार 15 वर्ष झालं पण अजून गावाकडे आलाच नाही. कोण आहे आमदार? दीपकराव चव्हाण आहेत. एवढंच माहिती आम्हाला, पण गावाकडे काय विकास झालेला नाही. कसे निधी येतो भरपूर, पण काय झाले, आमदार पण देत असतील, पण आता काय त्यांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे इकडं. म्हणजे कसं निधी भरपूर येतोय, पैसे कुठे जातात हे त्यांनी बघितलं पाहिजे. गावात येतात, गावचा विकास झालाय का नाही, बाहेर काम केलंय का नाही ते त्यांनी बघितलं पाहिजे. पण काय थोडं त्यांचं बी लक्ष नसल्यामुळे काय लोक लय ही आहेत, म्हणजे आता लोकांची व्यवस्था ही नाही. म्हणजे आता काय वाटतंय, बदल होईल वाटतं? बदल 100% घडवायचा. कोण निवडून? आता सचिन कांबळे पाटील आहेत माहितीकडून. मला असं वाटतंय एक तर ते तरी येतील, आता अजून कोण दुसरे उमेदवार असतील ते येतील. तिरंगी लढत आहे. दिगंबर रागवणे पण आहेत, ते पण येऊ शकतात. हा, पण कसं आहे की चेंज झालं पाहिजे, बदल घडला पाहिजे. 15 वर्षाचा बदल घडला पाहिजे. ओ भया, काय वाटतं, बदल झाला पाहिजे. कशासाठी बदल हवा? बदल पाहिजेच की. बदल पाहिजेच, पण कोणत्या कारणामुळे बदल पाहिजे? कारण काय असं विकास कामं झाली नाहीत, प्रश्न आहेत, अडचणी सुटल्या नाहीत, असं काय? विकास कामं कसली नाही. आणि आमच्या इकडे एक रानाकडे जाणारा रस्ता आहे, आज 15 वर्ष झालं, लोकांची इतकी बेकार अवस्था आहे ना रस्त्याची, लय बेकार अवस्था आहे.
रस्त्याला आता म्हणजे ग्रामपंचायतीला सांगितलं, सगळ्याला सांगितलं, सगळे येऊन नुसतं नारळ फोडून जाते. लक्ष देण्यात कोण रस्त्याकडे आमच्या. रस्त्याचा प्रश्न आहे महत्वाचा त्यांचा म्हणते. काय वाटतं तुम्हाला? 10 वेळा नारळ फुटला. किती वेळा? बर आज विधी लिखित आहे. 10 वेळा नारळ फुटला. नुसता इलेक्शन आलं की नारळ फोडायचा. जेवढं ह्या 15 वर्षात दीपक चव्हाणानं काम केलं नाही तेवढं 5 वर्षात रणजितसिंह नाईक निंबाळकरनं काम करून दावले. हे सत्य परिस्थिती आहे. आज तुम्हाला सांगतो, पाण्यात टाकी गावाला एकच होती, 5 वर्षात दुसरी झाली. स्मशानभूमी दुसरी झाली. एवढं रस्ते झालं, सगळं केलं. कुणी केलं? खासदारांना. 2.5 वर्षाचाच काळ मिळाला. 2.5 वर्ष. तुम्हाला एक सांगतो, 101% ही 15 वर्षाची परंपरा आहे फलटण तालुक्याची. 15 चिमणराव कदम 15 वर्षाला बदल होतो. ऐका, चिमणराव कदम थोडं दिग्गज नेते होते. बदल घडवून आणला कोणी? रामराजाने. आता त्यांचा काळ संपलेला आहे आणि 101% हा संपलेला आहे. आणि सचिन कांबळे येऊ नाहीतर दिगंबर आगवणे येऊ, पण परिवर्तन ही 101%. परिवर्तन 101% होणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? 100% परिवर्तन होणार. पण आता 15 वर्षाच्या काळात किंवा 30 वर्षाच्या काळात सत्ता रामराजांना दिली जनतेनं, त्याच्या मोबदल्यात त्यांनी दिलं अर्धा TMC पाणी दिलं, ठीक आहे. पण आता त्या पाण्यावरनं गावाला प्यायला पण पाणी पुरत नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली की टँकर बोलावं लागते. टँकरनं पाणी येतं, प्यायला पाणी मिळत नाही. माणसांचं, लोकांची हालत होती. मग आता 30 वर्षाच्या सत्तेत जर यांनी पाणीच प्यायला माणसांना दिलं नाही तर माणसं म्हणणार आहे. काय ग्रामस्थांचं म्हणणं आहे, दोंबलकवडीच्या पाण्याने शेतीला इकडं बरं म्हणजे पावसाळ पाणी येतं, पावसाच्या काळातच पाणी येतं. ज्यावेळेस माणसांना गरज नाही त्या पाण्याची त्यावेळेस ते पाणी येतं, आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस प्यायला पण पाणी नाही गावांना. अशी बेकार अवस्था आहे. काय वाटतंय आता यावेळेस बदल घडणार? 100% बदल घालणार. आता महायुतीचाच उमेदवार येणार, सचिन कांबळे. बदल घडणार असं म्हणणं आहे. आपण आणखी विचारू. नमस्कार भाई. नमस्कार. काय करता? कामाला आहे. कुठं? इथं कमिन्स कंपनी. कमिन्स मध्ये. काय ते पगारावरनं अजित दादा बोलले पगार कमी आहे काय? बरोबर. किती पगार आहे? पगार 12,000. बर. वरनं कॉन्ट्रॅक्ट मध्ये वरती 24,000 जमा होत होतं कंपनीत आणि खाली 12,000 येतात आम्हाला. 12,000 पेमेंट भेटते. मग ते हे कोण करतंय, काय करतंय ते बघितलं पाहिजे. ह्यासाठी बदल झाला पाहिजे. आता दीपक चव्हाण हे आमदार नको आहेत आम्हाला. बर. विकास कामं त्यांनी केली नाहीत. त्यामुळे बदल घडला. काय वाटतं, कोण तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणे. आगवणे साहेबांचं पण या ठिकाणी चांगलं, या ठिकाणी म्हणजे त्यांची सुद्धा आमदार म्हणून लोक त्यांना सुद्धा पाहतायत. आपण पुढे जाऊया. तर या ठिकाणी महिला वर्ग आहे, आपण महिलांशी चर्चा करूया. मावशी नमस्कार. नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? मला नाहीत आले. का बरं? काय आले नाहीत? केले पण आलेले नाहीत अजून. सगळ्यांना आले? मला नाहीत आला 1 रुपया सुद्धा. आले तर आले. आधार लिंक नसेल? आधार लिंक सगळं केलेले, पोस्टात खातं खोलले मी, पण नाहीत आले मला पैसे अजून. बरं, आता निवडणूक आहे त्या, तुमचे जे आमदार आहेत कोण आहेत आमदार माहित आहे? हा, दीपक चव्हाण. काय काय विकास कामं केली? भरपूर केले. ती बाजारपेठचा तळ, आता दवाखान्याची कामं चालली, ती देवळाचा मंडप, रस्त्याची कामं, पाण्याचा प्रश्न सोडवलाय महाराजांनी. आता मतदान कोणाला करायचं? तुतारीला. काय वाटतं ताई तुम्हाला? मतदान आहे? लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले? किती मिळाले? 7,500. मग मतदान कोणाला? अजितदादाकडनं गड्याळाकडून पैसे घ्यायचे आणि तुतारीला मतदान. तुतारीमुळे म्हणजे तुतारीकडून पैसे घेतले तरी तुतारी, अजितदादाकडून पैसे घेतले तरी काय, लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि लाडक्या मेहुण्यांच्या खिशातनं डबल गेले. 1,600 रुपयाचा डबा 23,000 झाला. 1,500 केला का? केला का 1,500? हा, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड कशी झाली? कडूच झाली ना. आमच्याच मालकांच्या खिशातनं पैसे जास्त गेले ना. मग काय 1,500 काय येतं? 1,500 लाडक्या बहिणीचा लाड अंदाजीला थर्ड खिशाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की. त्यामुळे तुतारीला मतदान द्यायचं. तुतारीला म्हणजे रामराजेंमुळे आमच्या गावात बराच विकास झालाय. काय केलंय रामराजे? पाणी नव्हतं मध्ये आम्हाला, म्हणजे पाणीच नव्हतं उन्हाळ्यात, तर बऱ्याच पाण्याचे त्यांनी नियोजन केलं. परत टँकर पुरवले. पाणी तर महत्वाचं आहे ना.
पाणी आहे, बाजारासाठी बाजारपेठ मोठी केली, बाजारपेठ मोठी केली, पाणी आणलं, कामं केली. रस्त्याची कामं केली. होय ताई, काय वाटतंय तुम्हाला? तुतारीलाच मत करणार. का पण रामराजे साहेबांनी आमच्यासाठी खूप केले. काय केले? आमच्यासाठी म्हणजे प्रत्येक गावातल्या सोयी सुद्धा आम्हाला त्यांच्यामुळेच उपलब्ध आहेत. तुमच्या गावात काय काय विकास कामं झाली त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या माध्यमातून म्हणजे अगदी गणपती बसवण्यापासून अगदी मंडपचं ते साऊंड सिस्टीम पासून आम्हाला ते दिलेलं आहे त्यांनी, सोयी तिथपासून दिल्यात. अगदी लहान मुलांचे गणवेशापासून आम्हाला दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांनाच मतदान करायचं. त्यांनाच मतदान केलं. मावशी, आता तुम्ही सगळ्यात तिथे ज्येष्ठ दिसताय, किती निवडणुका बघितल्या असतील, काय वाटतंय? चांगलं वाटतं. विकास काम झाली का इथं? झाली की कुणी केली ती? रामराजांनी रामराजेंनी काय काय केले सांगा. रस्त्याच्या आणि पाण्याची, बाजार तळांची, दवाखान्याची सोय चांगली केली. हो, सगळं केलं. आता मतदान कोणाला करायचं? तुतारीला. तुतारीला. महिलांमध्ये तर तुतारीचा जोर आहे. बीबीकरांचं म्हणणं तर आपण ऐकून घेतलेलंच आहे. तर एकंदरीत ह्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या, आपण त्या जाणून घेतल्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की कमेंट मध्ये करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे अपडेट मिळत राहतील. कॅमेरा पर्सन अंकुर सह मी अण्णा बनसोडे, टुडे 9 मराठी, बीबी तालुका फलटण.